लोकनेते राजाराम पाटील यांच्या जयंतीनिमित्त उरुळी शिवरपूर नगरपालिकेतर्फे 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये व्याख्यानमाला आणि सकाळ प्रकाशनाच्या पुस्तकांचं ग्रंथ प्रदर्शन अशी शहरवासी आणि वावा तालुक्यातील लोकांसाठी एक प्रकारची मेजवानी नगरपालिकेनं आयोजित केली आहे. भुवनेश्वरपूर नगरपालिकेची ही जी व्याख्यानमाला आहे, ही व्याख्यानमाला 2011 पासून सुरू झाली. आत्तापर्यंत या व्याख्यानमालेमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ मासुरेकर, डॉक्टर नीलमा मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, संपादक उत्तम कांबळे, कवी प्राध्यापक प्रवीण दवणे, सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, पत्रकार कुमार केतकर, डॉक्टर विजय भाटकर, कविता महाजन, डॉक्टर उदय निरगुडकर, त्याचबरोबर डॉक्टर शरद काळे, डॉक्टर अभय भंग, डॉक्टर अनिल काकोडकर, लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर, ज्योती मापसेकर, प्राध्यापक हरी नरके, अतुल देऊळगावकर, श्रीमती विद्याबाळ, डॉक्टर भाऊसाहेब मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, डॉक्टर मीरा बोरवणकर या वक्त्यांचे आत्तापर्यंतचे व्याख्यान झालेले आहे. यावर्षीची जी व्याख्यानमाला आहे ती शनिवारी 1 ऑगस्टला सुरू होते आहे. 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये रोज संध्याकाळी 6 वाजता इस्लामपूर नगरपालिकेच्या राजाराम पाटील नाट्यगृहामध्ये ही व्याख्यानमाला होणार आहे. आता शनिवारी 1 ऑगस्टला व्याख्याते जे आहे ते फ्रेंच तत्वज्ञानाचे अभ्यासक आणि JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथील शरद बाविस्कर यांचं व्याख्यान होणार आहे. आणि शरद बाविस्कर हे भुरा कादंबरीमुळे चर्चेत आलेले नामवंत लेखक आहेत. ते सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमांमधनं लिहित असतात. सोशल मीडियातून लेखकात रूपांतर झालेले शरद बाविस्कर हे तरुणाईसाठीचं आकर्षण स्थळ आहे. तेव्हा शनिवारी शरद बाविस्करांचा जो विषय आहे तो महाराष्ट्रातील प्रबोधनाची चळवळ आणि लोकशाही या विषयावरती शरद बाविस्कर बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील आहेत. तर रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता औचक पुनतांबेकर या तणावमुक्त आनंदी जीवन जगूया या विषयावरती बोलणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे अध्यक्ष आहेत. सोमवारी 3 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता ज्येष्ठ अभिनेते आणि कवी माननीय किशोर कदम उर्फ सौमित्र यांची प्रकट मुलाखत होणार आहे आणि एकनाथ पाटील हे कवी ही मुलाखत घेणार आहेत. या सोमवारच्या व्याख्यानाचे जे अध्यक्ष आहेत ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. तेव्हा शनिवार, रविवार आणि सोमवार रोज संध्याकाळी 6 वाजता अनुक्रमे शरद बाविस्कर, मुक्ता औचक पुनतांबेकर आणि किशोर कदम उर्फ सौमित्र यांची ही व्याख्यानं होणार आहेत. या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला जोडून नाट्यगृहाच्या परिसरामध्ये सकाळ पब्लिकेशन मार्फत एक भव्य अशा प्रकारचं ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आणि नगरपालिका साहित्य परिषद आणि प्रतिभा बुक्स यांचं या ग्रंथ प्रदर्शनाच्या संयोजनासाठी सहकार्य आहे. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक, सामाजिक महत्त्वाचे शेतीविषयक अनेक विषयावरचे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत. दैनिक सकाळनं राज्यभर अशा प्रकारच्या ग्रंथ प्रदर्शनाची परंपरा जपलेली आहे. आणि वरून ईश्वरपूर शहरामध्ये सकाळ पब्लिकेशनचे हे जे प्रदर्शन आहे हे देखील श्रोते आणि रसिकांसाठी आकर्षण ठरणारी अशा प्रकारची गोष्ट आहे. तेव्हा ही 3 दिवस चालणारी व्याख्यानमाला आणि सकाळचं ग्रंथ प्रदर्शन यांचं संयोजन प्रभारी नगराध्यक्ष खंडेराव जाधव नाना आणि शिक्षण समितीच्या सभापती माजी नगराध्यक्षा माननीय स्वावनदेवी पाटील काकी या करत आहेत.
मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी या व्याख्यानमाला आणि ग्रंथ प्रदर्शनासाठी ईश्वरपूर शहर आणि परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केलेलं आहे.